पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अभिजात मराठी सन्मान सोहळा। अमरावतीत पोलीस स्टेशनवर दगडफेक, 10 ते 12 पोलीस जखमी। पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर 56,000 कोटींच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ करणार। कोल्हापुरातून राहुल गांधींनी घेतला सत्ताधाऱ्यांचा समाचार। राहुल गांधींनी केलं शिवरायाच्या पुणाकृती पुतळ्याचे अनावरण। सामूहिक अत्याचारानं हदारलं पुणे, संशयित आरोपीचं स्केच जारी। मोदींना दाखवला जाणार महाराष्ट्र खरा नाही, लक्ष्मण हाके यांचा भाजपवर निशाणा। नरेंद्र मोदींकडून बंजारा भाषेत भाषणाची सुरुवात, संत सेवालाल आणि संत रामराव महाराज यांचा जय जयकार करत अभिवादन। मुंबईत खळबळजनक घटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 2 दहशतवादी ठार, एलओसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न। राज्यात एनआयए आणि एटीएसची मोठी कारवाई, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून तरुण ताब्यात। बोदवडला ईदगाह परिसरात अवैध खोदकाम, खनिज चोरी, मुस्लिम समाजाकडून तहसीलदारांना निवेदन। अकोला गार्डन क्लब तर्फे आज शिवाजी महाविद्यालयामध्ये वनौषधी कार्यशाळा। तुळजाभवानी देवीची मानाची पालखी उद्या पाथर्डीत, स्वागताची जय्यत तयारी, शहरातून निघणार मिरवणूक। नागपुरी गेट ड्युटी ग्राउंडच्या जागेला शासनाची हॉकी मैदानासाठी मंजुरी। ग्रामदेवत आदिमाया तपेश्वरी देवीचे शारदीय नवरात्र प्रारंभ, तपेश्वरी देवी संस्थानामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 32 कथित माओवाद्यांचा मृत्यू। मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शेकडो बसेस बुक, चाकरमान्यांचे हाल। मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शेकडो बसेस बुक, ठाणे बस स्थानकांवर तुफान गर्दी। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा डाव उधळला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा। बंगळुरूमधील 3 कॉलेजला बॉम्बस्फोटची धमकी। सणासुदीत 9.4 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट, पीएम किसान निधीचा 18वा हप्ता बँक खात्यात जमा। भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न, राहुल गांधी यांचे वक्तव्य। नेरळमध्ये डेंग्यूचा दुसरा बळी, प्रशासन खडबडून जागे। महिलांना प्रोत्साहन शक्ती देण्यासह सन्मानही मिळावा, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य।